Okay, guys. No, 3 hours. Okay. पुरानो कोड क्लियर आहे, माझा आवाज क्लियर आहे? येस और नो? यस, क्लियर आहे सर. क्लियर आहे, ठीक आहे. चल आपण सुरू करूया आता. रेकॉर्डिंग होत नाही कार्य आपलं, हे लाईव्ह होत नाही नेहा म्हणते, त्यामुळे तिने रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, चला. कालचं कितवं सम आपण केलं, शेवटचं काय केलं? 70. ओके, मला सांग. हा, मी फक्त ते सांगणार होतो तुम्हाला. ते सम जे आहे आपण एका पद्धतीने केलं. ओके, आता ते सम फक्त वेगळ्या टाईपने सांगून टाकतो. काय होतं ते? इंटिग्रेशन रूट tan x अपॉन sin x into cos x. sin x into cos x dx. बरोबर. ऐका, मी जी मेथड सांगतोय ती पण सेमच रिझल्ट देणार आहे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मी काय करतोय. इंटिग्रेशन tan x अपॉन sin x into cos x. मी न्यूमरेटरला cos square x ने डिवाइड करतो आणि डिनॉमिनेटरला पण cos square x ने डिवाइड करतो. सर असं करण्याचं कारण काय? बघा, हा cos आणि एक cos कट होईल आणि खाली tan राहणार. सो वरती राहणार आहे रूट tan x अपॉन cos square x होता, पण cos square ला तुम्ही sec square 1 by cos square ला sec square लिहू शकता, अपॉन खाली tan x. आणि मग तुम्हाला कळेल रूट tan आणि खाली tan आहे. रूट tan into रूट tan is tan. सो आता हा झाला sec tan x पकडलं तर तुम्हाला कळेल sec square x dt अपॉन रूट t is 2 रूट t. तो 2 रूट tan x आन्सर. नाही कळलं? कळलं. हा, तुम्ही cos square x ने डिवाइड केले इथे. ओके, आणि काल जे त्यांनी सांगितलं होतं त्यांनी रूट tan नी वरती मल्टिप्लाय डिवाइड केलं. रूट tan नी मल्टिप्लाय डिवाइड केलं आणि मी cos square नी न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला डिवाइड केलं. त्यांनी रूट tan नी मल्टिप्लाय आणि डिवाइड आणि मी cos square नी न्यूमरेटरला डिवाइड आणि डिनॉमिनेटरला पण डिवाइड. सो असं मेथड मध्ये थोडाफार डिफरन्स येऊ शकतो. ठीक है, चलो आगे बढ़ेंगे हम लोग. आता हा सम बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. See everybody. 4x plus 5x raised to minus 11 dx. पहिली स्टेप, x raised to minus 11 बघितल्या तुमची ट्यूब पेटली पाहिजे की त्याला खाली घेऊन जाऊ, निगेटिव्ह पॉवर नको. मग त्याच्यानंतर आपण एलसीएम काढला पाहिजे. एलसीएम काढला तर हा 4 into x raised to 12 कसं काय x into x raised to 11 अपॉन x raised to 11. आता हा x raised to 11 वरती जाणार कारण की a the whole upon b by c, a the whole upon b by c, c वरती जाणार आहे म्हणजे x raised to 11 वरती जाणार
आणि खाली राहणार आहे 4 into x raised to 12 plus 5 dx. तुम्ही एक काम करायचं, खालच्या पूर्णला t म्हणा, 0 4चं टेन्शन घेऊ नका. x raised to 12 चा डेरिव्हेटिव्ह x raised to 11 येणार आहे, कारण की x raised to 12 चा डेरिव्हेटिव्ह 12 into x raised to 11 येतो, 12 into x raised to 11. ओके सर, मग 12 ची कमी आहे, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मल्टिप्लाय डिवाइड बाय 12 करून टाका, किंवा डायरेक्टली 48 नी मल्टिप्लाय डिवाइड करून टाका. 48 नी केलं तर खालचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली वरती म्हणजे 48 नी डिवाइड मल्टिप्लाय केलं तर. नसेल करायची इच्छा तसेल नो प्रॉब्लेम, तुम्ही 4 into x raised to 12 plus 5 याला t म्हणा. सर याला का t म्हणाला तुम्ही? अशा टर्मला t म्हणा ज्याचा डेरिव्हेटिव्ह dx बरोबर मल्टिप्लाय होतो. 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि याचा डेरिव्हेटिव्ह केला डिफरन्शिएशन केल्यावरती तर हा येईल 48 x raised to 11 dx is equal to dt. t चा dt by dx, dx plus multiply 48 डिवाइड करा, x raised to 11 dx is equal to dt by 48 इक्वल टू 11 dx च्या ऐवजी dt by 48 टाकायचं आहे, म्हणजे तुमचं इंटिग्रेशन होतं dt by 48 अपॉन t. dt by 48 कुठून आला सर? x raised to 11 dx च्या ऐवजी दिला dt by 48 आणि हा खालचा अख्खा t पकडलाय, सो 1 by 48 बाहेर काढा, इंटिग्रेशन 1 by t dt म्हणजेच 1 by 48 log t प्लस c. t ची किंमत तुम्हाला माहिती आहे काय? ती टाकून द्या, t ची किंमत म्हणजे 1 by 48 log of 4x raised to 12 plus 5 plus c. That's the result. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम कळाला. जर हा प्रॉब्लेम कळाला असेल ओके तर आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. आता पुढचा प्रॉब्लेम म्हणतो ओके इंटिग्रेशन ऑफ e raised to 3 log x into x raised to 4 plus 1 x raised to 4 plus 1 the whole raised to minus 1 dx. चला मला या संबंधी थोडीशी मदत करा. सगळ्यात पहिलं काय करायची इच्छा होती? सर ब्लर झालं थोडं. नाही सर बरोबर आहे. नाही परफेक्ट आहे स्क्रीन. गाइस नेगेटिव्ह पॉवर आहे राव, x raised to 4 plus 1 ची नेगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याला डिनॉमिनेटर मध्ये घेऊन जा. आता कुणाला ही गोष्ट माहितीये का की हा टर्म असा लिहू शकता तुम्ही, हो का नाही? हो. ज्यांना कळत नसेल त्यांनी मला चॅट वरती विचारा किंवा थांबवून विचारा, पण विचारा, सोडून देऊ नका. ओके हे बघा 3 log x हा 3 डोक्यावर गेला, हा x raised to 4 plus 1 raised to negative 1 होता, त्याला खाली घेऊन गेलो. आता ओके ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर आजच्या पुढे डोक्यात फिट करून घ्या, पाठ करून टाका. e raised to log n is always n. e raised to log of anything is always that thing. म्हणजे याचं उत्तर x³ येणार आहे. हे का हे तुम्ही प्रूव्ह करू शकता इझिली. e raised to log n हा n का असतो. ओके अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड करा, दोन्ही साइडला लॉग अप्लाय करा, प्रूव्ह होऊन जाईल तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे. ओके तर ओके e raised to log n is n. सो त्यामुळे न्यूमरेटर मध्ये राहिला फक्त x³ अपॉन खाली x raised to 4 plus 1 dx. आता काय 4 नी म्हणून मल्टिप्लाय डिवाइड करून टाका. 4 नी का सर? का सर याचा आन्सर आहे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. x raised to 4 x³ फक्त x³ होता, 4 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं आणि प्लस 1 चा 0. सो खालच्याचा गाइस आता फायनल आन्सर लिहायचं मला बोला काय लिहू? 1/4 इंटू जेव्हा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असतो तेव्हा आन्सर लॉग ऑफ खालचा log of खालचा x raised to 4 plus 1. yes that's the result. so it was a simple problem. परत एकदा बघा 3 log x ला log x³ केलं, हा e raised to log n असतो. हे ज्यांना पटत नाहीये ना त्यांनी लक्षात घ्या e raised to log n ला आपण y म्हणूया. बघा e raised to log n ला मी y म्हणतो, ज्यांना हे पटलं नसेल त्यांच्यासाठी. आता अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड, मला y ची किंमत काढायची, e raised to log n ची किंमत काढायची म्हणजे y ची किंमत काढायची. अप्लाइंग log y इक्वल टू log e raised to log n. आता log a raised to b हा log n खाली उडी मारणार, सो log y is equal to log n खाली उडी मारणार log n into log e. हे log e ची व्हॅल्यू किती असते रे बाळांनो? याची गरज नाही. 1 log y इक्वल टू log n
लॉग लॉग कॅन्सल One. इक्वल टू n. सो y म्हणजेच n. y म्हणजेच n. e रेस टू लॉग n म्हणजे n. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, हा सम झाला आहे का लिहून? 71 72 कंप्लीट करून टाका. अजून आपल्याला भरपूर लांब जायचंय, लक्षात घ्या. खूप टॉपिक्स आहेत, खूप सब कन्सेप्ट आहेत. मी अजून एकाच मेथड वरती अडकलोय, सबस्टिट्यूशन. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की प्रत्येक सम मध्ये काहीतरी नवीन सांगायला मिळतं. जसं ई रेस टू लॉग एन इज एन, या सम मधला हा पार्ट महत्वाचा आहे. बाकी ठीक आहे, 4 नी मल्टिप्लाय डिवाइड वगैरे दॅट इज ओके. कोण काय 48 कुठून आला? संयुक्त 48 कुठून आला? येस पोरांनो, 48 कुठून आला? 48 कुठून आला रे याच्यामध्ये? 12 into 4. हा 4 राजा याचा डेरिव्हेटिव्ह आणि 12 into 4. 4 बाजूला राहिला आणि x रेस टू 12 चा डेरिव्हेटिव्ह असतो 12 into x रेस टू 11. हा 12 4 चा 48 आला. आलं लक्षात बाळा? येस संयुक्त. ओके, फोर तसाच आहे. x रेस टू 12 चा डेरिव्हेटिव्ह 12 into x रेस टू 11. 12 into 4 48 आहे. ओके, इंटिग्रेशन ऑफ टू sin x cos x upon 3 cos square x plus 4 sin square x dx. 2 sin x cos x upon 3 cos square x plus 4 sin square x dx. कोणी सांगेल मला सोपा सम आहे, कोणी सांगेल काय करायचं? खाली जर तुम्ही बघितलं सर आता फॉर्म्युला आहे sin 2 थीटा, टाकायचं असेल टाका, नाही तर राहू देत असं. टाकलं तरी ठीक आहे, नाही टाकलं तरी ठीक. 3 cos square प्लस 4 sin square पैकी 3 sin square बाजूला घेऊन टाकतो याच्यामधून आणि अजून एक sin square उरला. 3 plus 1 3 sin square plus 1 sin square 4 sin square होणार. हे एकत्र करा. तर हे एकत्र केलं तर काय तुम्ही सांगितलं मला काय आहे? 3 राहील. 3 प्लस sin 3 कॉमन काढणार या दोघांतून. 3 कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील sin Cos square x plus sin square x. आणि प्लस sin square dx आहे. सो इंटिग्रेशन मध्ये 2 sin x cos x अपॉन काय राहिलं प्लीज बघा 3 प्लस sin square x dx. एकदा नीट बघा मी काय केलं. 3 cos square प्लस ह्याच्यामध्ये 3 sin square बाजूला काढले आणि एक बाजूला ठेवला. 3 sin square प्लस sin square 4 sin square. 3 कॉमन काढला sin square प्लस cos square 3 into 1 प्लस sin square असं काहीतरी राहिलं. आणि शांतपणे बघितलं तर खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, नकळत ते पण आहे. 3 चा डेरिव्हेटिव्ह सर 0 आणि sin square x चा डेरिव्हेटिव्ह करताना sin x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x असतो. सो sin x स्क्वेअर चा 2 sin x 2 sin x डेरिव्हेटिव्ह cos ऑफ sin x is cos x. येस, इनटू डमीचा डेरिव्हेटिव्ह cos x. मग खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती, सो तुमचा आन्सर असेल
लॉग ऑफ खालचा टर्म. फक्त टीच्या फॉर्म मध्ये मी मुद्दाम लिहितोय असं, कारण की हा खूप सहजासहजी कळत नाही बऱ्याच जणांना. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये घेतलाय का नाही रे? हो. हो 3 साइन स्क्वेअर एक्स ला टी पकडलं, मग डिफरन्शिएट केलं. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, साइन स्क्वेअर एक्स ला 2 साइन एक्स, कारण की साइन स्क्वेअर एक्स म्हणजे दिसायला असा, याला डमी एक्स पकडायचं. एक्स स्क्वेअर चा 2x, सो साइन एक्स स्क्वेअर चा 2 साइन एक्स इंटू हा डमी एक्स इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos dx इज इक्वल टू डी. सो 2 sin x cos x dx. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं त्याला sin 2x द्यायची गरज नाही. तो 2 sin x cos x dx अख्खा dt झाला आणि खालचा t dt अपॉन 1/t. 1/t चे इंटिग्रेशन log t, log of the denominator is the answer. So 2 sin x dx आला dt upon t, which is log t plus c. That is log of t ची व्हॅल्यू टाका 3 plus sin square x. Sum number 73. कळालं का नाही रे बाळांनो? हो सर. Done. 2 log of sin x by 3, that is log of 3 plus sin square x. कुणाला कळलं नसेल तर विचारा. आता बघा रे, मध्ये काय करायला विचार करून सांगा मला. x minus 1 whole square upon x square plus 1 whole square dx. प्रॉब्लेम बघा काय, x minus 1 whole square upon x square plus 1 square dx. काय करावं अशी तुमची इच्छा आहे, तुम्ही सांगा रे, मी करणार. आता इथे काही ट्रिग्नोमेट्री नाही, काय नाही. एक्सपांड ठीक आहे. आता एक्सपांड केल्यानंतर काय न्यूमरेटर मध्ये सांगा? x square minus 2x plus 1. x square minus 2x plus 1. पुढे x square plus 1 whole square. तुम्ही आता मला ऍज अ सर या सम मध्ये आय वॉन्ट कम्प्लीट प्रॉब्लेम सोल्युशन फ्रॉम यू. नाही जमला प्रयत्न करा. x square plus 1 whole square तो पण एक्सपांड करू का? हो सर. काय मग? x raised to 4 plus 2x square plus 1. ओके, वरती x square minus 2x plus 1 आणि खाली x raised to 4 plus 2x square plus 1. पुढे काय करू आता बोला? सर एक्स स्क्वेअर प्लस 1 सेपरेट आणि मायनस 2x लिहा. म्हणजे सर खालचं ब्रॅकेट दोनदा लिहिलं, एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि वरचं ब्रॅकेट मध्ये आपण एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि मायनस 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 ही सेपरेट करून ते डिनॉमिनेटर खाली एक्सपांड करू का नको करू? नका करू सर. ओके, हा तर खालचं तू म्हणतो एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 लिहा. सही आहे? हा सर. आणि वरती आता एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट मध्ये घ्या आणि मायनस 2x करा आणि डिनॉमिनेटर सेपरेट करा. हा एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट मध्ये घेतो, मायनस 2x हा पुढे लिहितो, आणि सेपरेट करा डिनॉमिनेटर. 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 हा टर्म लिहिला dx. आता सेपरेट करा सर डिनॉमिनेटर. आता खालचं डिनॉमिनेटर ओपन करून काय उपयोग होणार होता तेच म्हणलं मी. ओपन डिनॉमिनेटर होतोय पण उपयोग काय होईल? आता सेपरेट केलं तर दिस अपॉन दिस केलं तुम्ही,
एक्स स्क्वेअर प्लस 1 कॅन्सल होऊन जाईल 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 राहील मायनस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 होल स्क्वेअर dx. सर कसं हे सेपरेट केलं दिस अपॉन दिस त्यात एक एक्स आणि दिस अपॉन दिस पण दिस अपॉन दिस केलं परत कंबाईन करून घेऊन टाकलं परत कंबाईन करून घेऊन टाकलं ओके सो याचं काय लॉजिक हा एक्स स्क्वेअर प्लस 1 एकत्र घेतला मायनस प्लस बाजूला काढला बाळांनो हा कुणाचा तरी डेरिव्हेटिव्ह आहे रे 1 अपॉन प्लस एक्स स्क्वेअर tan x. टॅन इनव्हर्स x. हा टॅन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे तो ह्याचं काम झालं ह्याचं काय करू एक्स स्क्वेअर प्लस 1 टी पकडायचं येस होल स्क्वेअर डीएक्स आता ही सॉल्व्ह करायची पद्धत सांगतो तुम्हाला फक्त ही पद्धत लक्षात घ्या थिअरीसाठी एमसीक्यू साठी काय प्रश्नच नाही तिथे काय पद्धत म्हणजे बिंदास धपाधप सॉल्व्ह करायचंय आपला ओरिजिनल इंटिग्रेशनचं नाव आय दिलं तर हा आय आहे हे सॉल्व्ह झालंय सो आय इज इक्वल टू काय म्हणायचं प्लीज लक्ष द्या टॅन इनव्हर्स एक्स लेट आय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स मायनस I1 म्हणजे काय सर याचे इंटिग्रेशन आपण करणं राहिले आणि त्याचे इंटिग्रेशन करताना सबस्टिट्यूट करायचं तो ह्याचा काय संबंध नाही त्याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी समजा तुम्हाला काही टाकायचंय किंवा एक्स स्क्वेअर प्लस 1 ला तुम्हाला टी पकडायचंय तर इथे कुठे काय वापरायचं नाही सो तुम्ही असं करू शकता आणि आता I1 ला सेपरेटली वेअर I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर dx लक्षात घ्या याला आतल्याला टी पकडा का असं याचा डेरिव्हेटिव्ह वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे ठीक आहे सर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 ला पुट करा टी 2x dx dt therefore I1 is equal to integration of dt upon 2x dx dt झाला अपॉन टी स्क्वेअर आणि 1 अपॉन टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं मायनस 1 अपॉन टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं मायनस 1 अपॉन टी का सर अरे 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर तो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स पाहिजे मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर आपल्याकडे 1 अपॉन एक्स स्क्वेअर तर त्याचं इंटिग्रेशन मायनस 1 पाहिजे लक्षात घ्या हा फॉर्म्युला आहे मायनस 1 बाय टी काय एक्स करतो therefore I is equal to tan inverse x minus I1 that is tan inverse x minus of I1 ची व्हॅल्यू आहे मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स tan inverse x plus 1 upon 1 plus x. सो हा सम बघा थोडासा किचकट इथे होता ही स्टेप महत्वाची होती सर हा बोल परत एकदा सांगा ना डिस्कनेक्ट झालतं अच्छा हे बघ हा सम मध्ये न्यूमरेटर एक्सपांड केला एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 डिनॉमिनेटर तसाच ठेवला एक्स स्क्वेअर प्लस 1 होल स्क्वेअर होता त्याला फक्त स्प्लिट करून दिला एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ठीक आहे नाही केला स्प्लिट तरी ठीक आहे होल स्क्वेअर फॉर्म मध्ये लिही आता ओके काय केलं मग इथलं बघ वरती एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 आहे त्यातला एक्स स्क्वेअर प्लस 1 एकत्र घेतला एक्स स्क्वेअर प्लस 1 एकत्र घेतला आणि मायनस 2x बाजूला मायनस सी अशा फॉर्म मध्ये सेपरेट केलं तर हे आपण हे केलं तर एक एक्स स्क्वेअर प्लस 1 कट झाला आणि एक खाली एक्स स्क्वेअर प्लस 1 झाला आणि दुसऱ्या टर्म मध्ये 2x एक्स स्क्वेअर प्लस 1 होल स्क्वेअर हा परत लिहून टाकला आता वरच्याचं इंटिग्रेशन डायरेक्टली घ्यायचं पहिल्याचं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन इनव्हर्स एक्स आहे कारण की हा टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर तो ह्याचं काम संपलं ह्याचं राहिलंय तर याला आपण I1 नाव देऊया याला आपण I1 असं नाव दिलं आणि त्याला सेपरेटली सॉल्व्ह करण्यासाठी अशा टर्मला टी पकडलं ज्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे बघ ब्रॅकेट मधला खालचा एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह काय सर 2x प्लस 1 चा तर 0 येणार म्हणून ब्रॅकेट मधल्या टर्मला टी पकडलं सो 2x dx dt आला सो न्यूमरेटर dt आला आणि खाली टी स्क्वेअर आणि 1 अपॉन टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस 1 अपॉन टी असतं 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन हा फॉर्म्युला आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस 1 अपॉन एक्स असं का सर कारण की बघा 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर तो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन पण मायनस नको असेल तर मायनस इकडे घेऊ
1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस 1 अपॉन एक्स, 1 अपॉन टी स्क्वेअरचं मायनस 1 अपॉन टी, टी ची किंमत टाकून दिली झालं. ओके, हे बोरांनो झालं का रे? 2 मिनिट. हा. सर आधीचा सम झालाय, नेक्स्ट राहिलाय.
ओके चला पोरांनो सॉरी. तर काय झालं, काय डाऊट नाही ना कुणाला? कोण काय बोललं का? कुणी काय विचारलंय का? नाही ना? ओके चलो आगे बढ़ेंगे फिर. ओके या सबकडे लक्ष देऊन आपण सॉल्व करूया. 1/√x प्लस 1/√x dx. लक्ष द्या सगळ्यांनी. 1 सम नंबर काय रे बाबांनो? हा 75. हा आता बघा पोरांनो, हा सम बघा सगळ्यांनी. 1/√x प्लस 1/√x. म्हणजे जर मी परत लिहायचा आला तर हा सम आहे 1/x⁻² प्लस 1/x⁻³ dx. आता बोला की काय करायचं या सम मध्ये पुढे. बोला व्हॉट शॅल वी डू. आता x ची एक पॉवर हाफ आहे आणि x ची पॉवर एक आहे 1/3. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती वगैरे तर काही संबंध नाहीये. सबस्टिट्यूट करायचं झालं तरी कुणाचा डेरिव्हेटिव्ह dx बरोबर कंबाईन होण्यासारखा डायरेक्टली तर नाही, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायला लागणार. कसं करायचं? पॉवर ऍड करायची. पॉवर कशी म्हणजे? बेसिस सेम. सर मल्टिप्लिकेशन थोडी आहे पॉवर ऍड करायला. पॉवर तुम्ही अशी 1/2 प्लस 1/3 केलं, 1/2 प्लस 1/3 केलं तर तो 5/6 होईल. पण त्याचा हे मल्टिप्लाय x⁻½ इंटू x⁻⁻³ असेल तर x⁻⁵ होणार ते. मध्ये प्लस असेल तर असं होत नाही, x⁻⁵ होणं शक्य नाही. नाहीतर मग तुमचं सम सॉल्व झालं ते चुकीचं आहे. दिस इज ऍब्सोल्युटली इनकरेक्ट की तुम्ही म्हणाल x⁻⁵ आलायचं आणि वरती 1 आहे आणि झालं की मग तुमचं सॉल्व. इनकरेक्ट आहे. हे असं लिहू शकत नाही, मध्ये प्लस आहे, मल्टिप्लिकेशन नाही. बेसिस सेम असतील तर पॉवर ऍड होणार वेन देयर इज अ मल्टिप्लिकेशन इन बिटवीन. मग काय करायचं? यस गाइस सोचो. सर कॉमन घेता आलं तर? कॉमन घेता आलं तर काय येशील? कॉमन बोल. X. एक्स कॉमन घेतला. एक्स कॉमन घेऊन काय फायदा होणार आहे? आतमध्ये काय येणार आहे माहिती तुम्हाला? x⁻⁻½ आणखी इथे बेसिस सेम पॉवर ऍड होतील 1 आणि इथे ओके काय येणार आहे 1 आहे ना, तर 2/3. 1 - हाफ होईल आणि अरे अरे नका रे तू. So x कॉमन घेणं इज नॉट अ गुड आयडिया. सर खाली 1 प्लस x² असं काहीतरी टर्म आला तर त्या फॉर्म मध्ये. खाली काय 1+? आता 1/2 आणि 1/3 म्हणजे याच्यात जर ऍक्च्युअली तुम्ही याला काही मल्टिप्लाय करू शकणार तर त्याला करायला लागेल. समजा ओके, जर तुम्हाला या पॉवर फ्रॅक्शन मध्ये नको असतं तर काय मल्टिप्लाय केल्यावर फ्रॅक्शन जाईल दोघांचं? काय मल्टिप्लाय केल्यावर दोघांचं फ्रॅक्शन जाईल? x⁻⁶. x⁻⁶. जर तुम्ही खाली x⁻⁶ मल्टिप्लाय करायचं म्हणताय तर वरती पण x⁻⁶ मल्टिप्लाय करायला लागणार. असं करण्याचं कारण काय लक्षात घ्या. x⁻⁶ याला मल्टिप्लाय झालं तर बेसिस सेम पॉवर ऍड होती. तुम्ही म्हणाल ऍड करून उपयोग नाही होणार तुम्हाला. x⁻⁶ मल्टिप्लाय केलं बेसिस सेम पॉवर ऍड 6 + 1/2 होणार ते रे. 13/2. काय उपयोग आहे त्याचा? सोचो आन्सर सांगून टाकेन मी तुम्हाला. म्हणलं तर तुम्हाला एक स्ट्राईक झाले पाहिजे प्रॉब्लेम. हा नाही झाले याचा अर्थ तुम्ही ओके
सर फॅक्टरायझेशन करू शकतो का? मला फक्त एकदा कन्फर्म करू द्या. हा प्रॉब्लेम असावा. मी जस्ट कन्फर्म करतो. क्यूब रूट ऑफ सर x इज इक्वल्स टू t रेस्ट टू 6 घेऊ शकतो का? एक मिनिट थांब. एक मिनिट. हा प्रॉब्लेम थोडासा चेंज पॅटर्न मध्ये 1/√x प्लस √x क्यूब आहे. क्यूब रूट एक्स नाही, रूट एक्स क्यूब. म्हणजे काय झाला तो सांगा आता. x raised 1/√x to प्लस half रूट plus एक्स x क्यूब आहे. raised to Second, खाली x raised to half plus x सर raised to 3/2 हाफ येईल. कॉमन येईल ना. एक्स रेस टू Yes, हाफ sir. प्लस एक्स रेस टू 3/2. बोला पुढे. एक्स रेस टू हाफ कॉमन x रेस टू हाफ कॉमन घेऊ म्हणजे शकतो. 1 प्लस एक्स रेस टू समथिंग असं टॅन एक्स इनवर्स रेस टू हाफ कॉमन काढला तर काय येईल आतमध्ये. 1 plus x raised x रेस टू 3. एक्स प्लस रूट 1 कारण की 1 प्लस 1/2 3/2. ओके dx. पुढे तर 1/, काय म्हणताय. सर 1/1 प्लस x raised to half ला root x cube. आरव जस्ट 1 सेकंड गाइस. आरव आवाज होतो इथे, ठेवू नकोस. हा दे. हा काय म्हणताय. बोला. एक्स रेस टू हाफ याला वरती घेऊन गेलो तर काय उपयोग होणार आहे का तुम्हाला बघा. 1/x रेस टू हाफ वरती घेऊन गेलो, खाली 1 प्लस एक्स आहे dx. पुढे काय असं म्हणलं तर सर x ते equals वरती to x ला जर t स्क्वेअर पकडलं तर t square, t स्क्वेअर म्हणजे टॅन इनवर्स t असेल. याला x ला आता तुम्ही म्हणाल की हा रूट एक्स आहे बरं का बाहेरचा. ओके x ला t स्क्वेअर पकडलं. ओके तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 2t येणार आहे. 2t dt येईल. आपण ह्याच्यातच करू का आता सबस्टिट्यूशन का वरती करू इथे खालच्यातच का या ह्याच्यामध्ये करू. ठीक आहे. सो हा मी असं लिहू शकतो का एक्स रेस टू मायनस हाफ इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस एक्स डीएक्स. ठीक आहे ना. ओके. मग मला सांगा जर एक्स ला टी स्क्वेअर केलं तुम्ही, एक्स ला टी स्क्वेअर. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स याला डिफरन्शिएट एक्स ला टी नाही पकडल्यास एक्स ला टी स्क्वेअर म्हणताय तुम्ही लोक. सो तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा येईल 1 डेरिव्हेटिव्ह आहे 2t dt बाय dx. dx क्रॉस मल्टिप्लाय होईल म्हणजे dx च्या ऐवजी तुम्ही 2t dt लिहायचं. dx च्या ऐवजी 2t dt. सो कॅन यू टेल मी सर t रेस्ट टू 6 घेतलं तरी चालेल. काय म्हणताय. t रेस्ट टू 6 3/6 कुठनं. 1 प्लस एक्स ला टी पकडला तर 1 प्लस एक्स ला टी पकडला. ओके हे बघा आता तेच म्हणा ह्याला पूर्ण करून आधी ह्याचं काय होतंय का बघूया. एक्स ला टी स्क्वेअर पकडला 1 इज इक्वल टू आता dx इज इक्वल टू 2t dt. पुढे काय dx च्या ऐवजी त्यात टाकायचे 2t dt इंटू आता एक्स रेस टू मायनस हाफ. गडबड काय एक्स रेस टू मायनस हाफ एक्स ला टी स्क्वेअर रेस टू मायनस हाफ म्हणजे टी रेस टू -1 आला अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तो हा खाली येणार परत म्हणजे झाली गडबड. अजूनही टी रेस टू -1 खाली असणार आहे. टी प्लस टी क्यूब वगैरे तो फॉर्म असणारच आहे याचा आणि इंटू 2t dt. नाही हे बघा हा मल्टिप्लाय होईल ना 2t इंटू टी रेस टू -1 टी इंटू टी रेस टू -1 झाला. सो इट विल बी 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. चेक करा 2 tan inverse x 2 इंटू 2 tan inverse येईल मग. तो अशा फॉर्म मध्ये पण तो सॉल्व्ह झाला. वेगळा फॉर्म आहे पण मी म्हणलं ना तुम्हाला की तुम्ही यू जस्ट यूज युअर फॉर्म्स. बरोबर आहे. सो 2 बाहेर गेला कसं काय सर टी इनवर्स इंटू टी 1 झाला कारण की टी इनवर्स म्हणजे 1/t इंटू हा टी टी कट 2 राहिला वरती 1 प्लस टी स्क्वेअर. 2 बाहेर गेला 1/1 प्लस टी स्क्वेअर tan इनवर्स टी प्लस टी च्या ऐवजी त्याची व्हॅल्यू टाकून द्या. टी च्या ऐवजी काय टाकणार पण आता एक्स टी स्क्वेअर आहे तो टी किती रूट एक्स. ओके. सो हा एक फॉर्म मला सांगितला. अजून कोणता फॉर्म अजून कोणी सांगू शकेल एनी डिफरंट वे. बोला. आता जसं
कोण म्हणा, शिवानी का काजल कोणतरी सांगत होतं 1 + x ला t पकडायचं. 1 + x ला t पकडलं तर काय बाळा माहितीये, dx = dt होणार. कारण की 1 चा 0, x चा 1, t चा dt/dx, dx क्रॉस मल्टिप्लाय. सो dx = dt एवढंच मिळणार याच्यातनं. आता मला सांगा, मग या इंटिग्रेशन मध्ये x ची किंमत तुला काय टाकायला लागेल माहितीये, t - 1, t - 1 रेस टू -1 अपॉन खाली t आहे आणि dx इज dt. तर तू ह्याला खाली घेतलं तर परत ते कसं दिसतं ते बघ, 1 अपॉन t इंटू t - 1 रेस टू हाफ रूट आणि मग dt. सो इथं परत गडबड होईल. आलं का लक्षात? Did you get it? Yes or no? Yes, sir. Yes. पॉपकॉर्न घ्यायचं आहे. Yes, रमो झालं का रे? हा सम असेल तर आता या फॉर्मचा सम बघा. हा तुम्हाला मी आता दिला. ठीक आहे, हा कळला? येस. माईक ऑफ करा रे, माईक कोणाचा ऑन आहे? आता समजा मी असा फॉर्म दिला तर हा सम तसा नाही तर बुक मध्ये पण मग असं म्हणलं तसं √x मायनस क्यूब रूट ऑफ x dx. √x मायनस क्यूब रूट ऑफ x dx. जर हा सम तुम्हाला विचारला मी तर हा कसा करणार तुम्ही? ओके, विल यू गिव्ह अ ट्राय ऑन दिस? हाऊ टू सॉल्व्ह इट? आता या सम मध्ये जर तुम्ही बघाल तर √x आणि क्यूब रूट ऑफ x असे दोन टर्म्स आहेत बरं का पोरांनो. √x म्हणजे x⁻⁴ आणि क्यूब रूट ऑफ x म्हणजे यू कॅन से x⁻⁴. समजा मी असं म्हणालोय सर x ला t⁻⁶ घेऊ शकतो. x ला x = t⁻⁶. x ला t⁻⁶ घ्यायचं. x ला t⁻⁶ घ्यायचं. ओके,
आता मला सांगा याचं काय बेनिफिट होईल? एक्सला t⁶ घेण्याचं बेनिफिट काय? दोन्हीकडच्या पावरला तुम्ही इथे √x म्हणजे x⁻½ आहे आणि x ला तुम्ही t⁶ घेतलं तर इट विल बी t⁶ म्हणजे तो t�3 मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ओके, सो यू कॅन चेक इट आउट. समजा मी म्हणलं कसं हे सुचणार नाही, हे तुम्हाला माहिती पाहिजे. x इज इक्वल टू t⁶ पॉवर. आता याला मल्टिप्लाय डिवाइड करून मग अशी पण होत नव्हतं का? सो जर तुम्ही x ला t⁶ पकडलं, याला डिफरन्शिएट केलं तर dx इज इक्वल टू 6 into t⁵ dt. dx will be 6 t⁵ dt. आता तुमचं इंटिग्रेशन कसं दिसणार आहे बघा. dx च्या ऐवजी येणार आहे, dx च्या ऐवजी 1 का जाऊ द्या, dx च्या ऐवजी येणार आहे 6 t⁵ dt अपॉन √x. √x म्हणजे याचा रूट म्हणजे t⁶ चा रूट मायनस t⁶ चा क्यूब रूट. सो दॅट इज इक्वल टू 6 into t⁵ dt राहू द्या वरती. हा t⁶ चा स्क्वेअर रूट म्हणजे t क्यूब मायनस t⁶ चा क्यूब रूट म्हणजे t स्क्वेअर. आता पुढे काय करू बोला. जर तुम्ही कॉमन घेण्याचा काय विचार करत असाल कॉमन खाली तर खाली t² कॉमन येऊ शकतो. t². ओके, जर t² कॉमन घेतला तर आतमध्ये राहील t-1 आणि वरती 6 into t⁵ dt. t² म्हणजे इथे 3t राहिले बरं का, परत 3t राहिले वरती. सो आताचा तुमचा सम 6 बाहेर जाणार आहे t³ अपॉन t-1 dt. याचं काय करायचं? t³ अपॉन t-1 बोला. तेव्हा असं असेल, आता ही गोष्ट मी तुम्हाला अजून सांगितली नाही, मी तुम्हाला याच क्वेश्चनकडे येईल. न्यूमरेटरची जेव्हा पॉवर जास्त असते तेव्हा तुम्ही न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करू शकता. म्हणजे t³ ला t-1 ने डिवाइड करू शकता. कसं सर? जे डिव्हिजन अशा टाइपचं बघा. आय शो यू. न्यूमरेटरची पॉवर t³ आहे आणि डिनॉमिनेटरची पॉवर डिनॉमिनेटर आहे t-1. सो तुम्ही याला डिवाइड करू शकता. सर कसं? t into t² is t³. ओके, आणि -1 into t² is -t². लक्षात ठेवायचं. t into t² is t³ आणि -1 into t² -t². याला मायनस करायचं असतं. सो t³ मायनस t³ कट होणार आणि हा मायनस मायनस हा प्लस t². आता परत t into what is t²? t into t is t². पण -1 into t is -t. सो याला मायनस साइन दिली तर हा -t आणि हा मायनस मायनस प्लस t राहील. ओके, तर मग काय आता t into 1 is t. t into 1 is t आणि -1 into 1 is -1. परत मायनस केली तुम्ही याला तर -t कट होईल आणि मायनस मायनस प्लस 1 राहील. सर म्हणजे जर तुमचा न्यूमरेटरची पॉवर ही हायर पॉवर असेल आणि डिनॉमिनेटर लोअर पॉवर असेल त्याच टर्म मधला, तर तुम्ही असं डायरेक्ट डिव्हिजन परफॉर्म करू शकता. मग सर पुढे काय करायचं? तर तुम्ही t³ च्या ऐवजी लिहू शकता. t³ च्या ऐवजी dividend equal to divisor into quotient plus remainder. Repeat. Dividend is equal to divisor into quotient plus. So dividend कौन है? t³. डिवाइजर कौन है? t-1. into quotient कौन है? t² plus t plus 1 प्लस रिमाइंडर कौन है? 1. सर याचा फायदा काय? t³ च्या ऐवजी तुमचं इंटिग्रेशन कसं दिसलं? मग t³ च्या ऐवजी तुम्ही t-1 into t² plus t plus 1 plus 1 upon t-1 dt. t³ ला काय टाकले बघा. आता काय करायचं सर? हे अपॉन हे केलं कट होणार आणि हे अपॉन हे केलं 1 अपॉन येणार. म्हणजे हे कट झाल्यावर काय राहणार बघा? t² plus t plus 1 plus 1 upon t-1 dt. सगळ्यांचे इंटिग्रेशन सेपरेटली शक्य आहे आता. ओके, म्हणजे सर t² चे इंटिग्रेशन काय सर? t³/3. t चे इंटिग्रेशन काय? 4/2. 1 चे इंटिग्रेशन t आणि 1 अपॉन x पकडला आहे ना, तर log x लिनियर टर्म आहे, x पकडू शकता आपण. 1 अपॉन x चा इंटिग्रेशन log x, log t-1. पण अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ t-1 विथ रिस्पेक्ट टू t1 असणार आहे. अपॉन 1 लेण्याची गरज नाही प्लस.
सो आता पुढचं तुम्हाला लक्षात आलं असेल की काय करायचंय. सो हा सम मी म्हणलं ना मगाशी तो, पण म्हणलं ठीक आहे डिव्हिजन आज ना उद्या सांगायचंच आहे. ओके, तो अजून सांगितलं नव्हतं म्हणून जेव्हा न्यूमरेटर, आता ह्याच्यावरती मी अजून प्रॅक्टिस घेईन, डोंट वरी. जेव्हा न्यूमरेटर हायर पॉवर असेल आणि डिनॉमिनेटर लोअर पॉवर असेल, कायम तुम्ही डिव्हिजन करू शकता. आणि मग हा फॉर्म्युला वापरू शकता, डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सो याच्याने काय झालं, हा टर्म अपॉन हा टर्म जेव्हा स्प्लिट झाला, t-1 कट आणि 1 अपॉन t-1 चे इंटिग्रेशन log t-1. या तिघांचं वेगवेगळं काढलं, टी स्क्वेअरचं टी स्क्वेअर बाय 2 t आणि 1 अपॉन t चं log t. हे कळालं नसेल डोंट वरी, आता लिहून घ्या, हे नक्की कळेल विथ द प्रॉब्लेम्स इन द नेक्स्ट सेशन. सो नेक्स्ट सेशन मध्ये मला आठवण करा, ओके, हायर पॉवर अपॉन लोअर पॉवर सम. मी लिनियर अपॉन लिनियर जसा फॉर्म सांगितलाय तसा हा हायर पॉवर अपॉन लोअर पॉवर किंवा हाय डिग्री पॉलिनॉमियल अपॉन लोअर डिग्री पॉलिनॉमियल. आय विल कम टू दिस पॉइंट इन द नेक्स्ट लेक्चर. सर फ्रायडेला एवढीची टेस्ट आहे ना? काय म्हणतो? फ्रायडेला एवढीची टेस्ट आहे सांगायला तुम्ही लावलेलं. येस राईट, फ्रायडेला एवढीची टेस्ट आहे पुरण. टायमिंग आपल्या